देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यात सर्वाधिक चर्चा होती ती बारामती मतदारसंघातील ननंद भावजे यांच्यातील लढतीची. या रंगतदार सामन्यात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी बारामतीचा गड पुन्हा आपल्याकडे ठेवण्यासाठी शरद पवार साहेब आता काका पुतण्याला आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदारकीसाठी बारामतीतून काका विरुद्ध पुतण्या अशी राजकीय फाईट व्हावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी पवार साहेबांकडे व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी पक्षातल्या फुटीनंतर बारामती आपलीच आहे असं म्हणत सुनेत्राताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली, पण जनतेने कौल दिला तो सुप्रिया सुळे यांनाच. मधल्या काळात अजितदादांनी शरद पवारांपासून ते पवार कुटुंबातील जवळपास सगळ्यांना छिंगावर घेतलं. आता त्याच्याच वचपा काढण्यासाठी शरद पवार साहेब डायरेक्ट मुळावर घाव घालण्याच्या तयारीत आहेत आणि तो घाव म्हणजे बारामती विधानसभा निवडणूक. त्यामुळे या निवडणुकीत साहेब दादांचा करेक्ट कार्यक्रम लावणार का, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. बारामतीच्या परमनंट आमदार म्हणून अजितदादांची ओळख आहे. त्यांच्याच जीवावर ते मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. बारामतीत अजितदादांना सेफ जाते म्हणून ते राजकारण करू शकतात. तसा या मतदारसंघावर दादांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. या मतदारसंघात त्यांचा देखील मोठा जनसंपर्क आहे. भली मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे. या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले आहेत. विकासाच्या दृष्टीने बारामती म्हणजे महाराष्ट्रात एक आगळीवेगळी ओळख असलेला विकसित असा मतदारसंघ आहे. पण आता शांतीत क्रांती करत हिशोब चुकता करण्यासाठी अजितदादांच्या पुतण्याच्या हातात आमदारकीला तुतारी देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आतापासूनच जोर धरत आहे. अर्थात अशी लढत झाली तर काका पुतण्याच्या या संघर्षात आता शरद पवार पुतण्याच्या बाजूने ताकद लावतील यात शंका नाही. आगामी काळात अजितदादांना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवार कशी फिल्डिंग लावतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. युगेंद्र पवार तसा या नवख्या चेहऱ्याला अजितदादांच्या बालेकिल्ल्यातून निवडून आणणं खरंच सोपं आहे का? बारामतीत विधानसभेला महत्त्वाचे फॅक्टर कोणते ठरतात आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर काका विरुद्ध पुतण्या या संघर्षात आघाडीवर कोण राहील याचे राजकीय अंदाज आता बांधले जात आहेत. अर्थात हा संघर्ष सोपा नाही आणि अजितदादांसारख्या मातब्बर नेत्याला राजकारणात पराभव करणे तर मुळीच सोपे नाही. लोकसभेच्या संघर्षात जनता आणि अजितदादांच्या नव्हे तर शरद पवार साहेबांच्या बाजूने उभी राहिली आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या. मात्र विधानसभेचे गणित हे थोडे वेगळे असते. या निवडणुकीबाबत लोकांच्या भावना देखील थोड्या वेगळ्या असतात. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना फार महत्त्व दिले जाते. मात्र असे असले तरी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार 1.5 लाखांनी पडल्या. त्यात भरीव म्हणून की काय, अजितदादा ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या बारामतीतून तुतारीला 45,000चा लीड मिळाला. यामुळे येणाऱ्या विधानसभेला अजितदादांची आमदारकी धोक्यात आली का, हा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभेनंतर बारामती ही आपल्या ताब्यात असावी म्हणून आता शरद पवारांनी विधानसभेसाठी बारामतीत तुतारी कशी वाजेल याची तयारी सुरू केली आहे. त्याच्याच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील जिरायती आणि बागायती पट्ट्यात प्रत्येक गावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सोबत लोकसभेला भरभरून मतदान केल्याबद्दल नागरिकांचे जाहीर आभारही मानले. अजितदादांचे स्थानिक नेते जिथे पॉवरफुल आहेत अशा सर्व गावांमध्ये शरद पवारांचे जंगी स्वागत झाले आणि नागरी सत्कारही झाला. पण या सर्व कार्यक्रमांमध्ये पवारांसोबत होता तो एक चेहरा म्हणजे युगेंद्र पवार. जिथे जिथे शरद पवार साहेब गेले तिथे तिथे त्यांच्या बाजूला युगेंद्र पवार दिसून आले. अनेक ठिकाणी त्यांनी केलेली भाषणंही चांगलीच गाजली. यावरूनही असा अंदाज बांधला जात आहे की दादांच्या विरोधातला उमेदवार जर कोण असेल तर तो युगेंद्र पवार आणि ही लढत असेल राष्ट्रवादीच्या घड्याळ विरोधात तुतारीची. अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार. राजकारणात हे नाव नवखं असलं तरी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात हे नाव तसं मुरलेलं आहे. शरयू फाउंडेशनच्या मदतीने अनेक उद्योग समूह सांभाळणे, सामाजिक काम करणे, विद्या प्रतिष्ठानच्या भव्यदिव्य शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण पडद्याआड राहून काम करणारा हा चेहरा पुढे आला तो लोकसभेच्या निमित्ताने. आपल्या सख्या काकाने संघर्षाचा जो विस्तव पवार कुटुंबात पेरला त्याच्या विरोधात या पुतण्याने दंड थोपटले आणि आपल्या आत्याला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अजितदादा गटाकडून हे राजकारणातलं नवखरं पोरग करून काय करणार असे त्यांना म्हटले गेले. पण याच पोराने बारामती विधानसभेचा पट्टा पिंजून काढला. प्रत्येक गावागावात जाऊन अपुरी यंत्रणा आणि स्थानिक नेत्यांची कमतरता असतानाही सभा घेतल्या, घोंगड्या बैठका घेतल्या, मिळेल तसं जमेल तसं प्रचार करायला सुरुवात केली.
नव्या दमाची विविध जाती धर्माची तरुण पिढी सोबत घेतली. सोशल मीडियापासून युथ विंग तयार करून पदांची वाटणी केली. प्रचार सभांमधील भाषणातून हाच तरुण पोरगा दादांना पुढे जड जाऊ लागला. सोशल मीडियाच्या रील्समधून याच युगेंद्र दादाची हवा होती. रेवती सुडे आणि युगेंद्र दादा यांच्या प्रचारांच्या रील्सने तर सोशल मीडिया फार व्यापून टाकला होता. यामुळे बारामती मतदारसंघात तुतारीसाठी वन मॅन शो फिल्डिंग लावून बसले होते ते म्हणजे युगेंद्र पवार. त्याच्याच इम्पॅक्ट म्हणून की काय, अजितदादांनी प्रचाराच्या सभेत युगेंद्र पवार यांना टार्गेट करत अनेक इशारे देखील दिले होते. अरे तुरेची भाषा वापरली. त्याच्याच नकारात्मक परिणाम म्हणा की काय, लोकसभेच्या निकालात बारामती मतदारसंघातून तब्बल 45,000चं लीड सुप्रियाताईंच्या पारड्यात पडलं. अर्थात यात खारीचा का असेना तो वाटा होता युगेंद्र पवार यांच्यात. हे सगळं जरी असलं तरी अजितदादांना नडणं तसं सोपं काम नाही. पण ती हिंमत दाखवली ती युगेंद्र पवार यांनी आणि आपल्यावर टाकलेला विश्वास पूर्ण करून दाखवला. मतदारसंघातून मिळालेल्या लीडने युगेंद्र पवार यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. चला आता टेस्ट मॅच झाली, आता वेळ झाली आहे ती फायनल मॅचची आणि अशा वेळेस युगेंद्र पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील ते शरद पवार साहेब. येणाऱ्या विधानसभेला बारामतीतून अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात आमदारकीसाठी पवार कुटुंबातला दुसरा सामना रंगेल आणि तो तितकाच अटीतटीचा देखील असेल. पण इथून अजितदादांना हरवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. विविध ग्रामपंचायतचे पॅनल, स्थानिक नेते, कार्यकर्ते यांचे स्ट्रॉंग नेटवर्क दादा यांनी उभारलंय. दादांच्या आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधी म्हणून या भागाशी सर्वाधिक जास्त संपर्क राहिला आहे. म्हणूनच की काय, अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट पडली त्याचे वाईट वाटलं असलं तरी त्यावर पर्याय म्हणून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे वाक्य इथल्या प्रत्येक मतदाराच्या आणि जनतेच्या तोंडावर होतं. थोडक्यात लोकसभेला जितकी हलकी फाईट झाली तितकीच विधानसभेला नक्कीच नसेल. अजितदादा हिंदुत्ववादी भाजप पक्षासोबत गेल्याने दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याकांची मतं ही तुतारीकडे वळतील. त्यात सहानुभूतीची लाट होतीच. सुनेत्रा पवार म्हणावा तसा स्ट्रॉंग कॅन्डिडेट नसल्याने लोकसभा एका बाजूला वळली. पण विधानसभेच्या रिंगणात असतील ते दस्तूरखुद्द अजित पवार. पण त्यांची सतत 7 टर्मची आमदारकी आता धोक्यात आणणार ते त्यांचे काका शरद पवार. त्यांनी अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवार यांना सोबत फिरवून अजितदादांच्या विरोधात युगेंद्रच उभं राहील असा अप्रत्यक्ष मेसेज बारामतीच्या जनतेला दिलाय. त्यात बारामतीच्या पट्ट्यातून फिरताना त्यांनी युगेंद्र पवारांसाठी फिल्डिंग देखील लावल्याचं बोललं जात आहे. लोकसभेला सुप्रियाताईंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शरद पवारांनी या मतदारसंघातील जुन्या जाणत्या तर कधी विरोधातल्या राजकीय मित्रांच्या गाठीभेटी घेत बरेच मतदान फिरवलंय आणि राजकीय वातावरण तयार केलंय. विधानसभेलाही युगेंद्र पवार यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून शरद पवार आपल्या नातवासाठी नक्कीच फिल्डिंग लावतील असं तरी चित्र सध्या दिसत आहे. विधानसभा हरली तर अजितदादांचं राजकीय करिअर संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे बदला घेतला जाणारच असं म्हणत शरद पवार आता पवार कुटुंबातील नव्या काका पुतण्याच्या संघर्षाला ग्रीन सिग्नल देतील का? बारामतीची जनता आमदार म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती देतील, युगेंद्र पवार की अजित पवार? याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमची बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.